लवटे ऑर्थोपेडिक अँड ॲक्सिडेंट हॉस्पिटलवरील कथित निष्काळजीपणाची चौकशी करा. दोषी आढळल्यास कठोर कारवाई करा. PSR ह्युमन राईट्सची मागणी. सांगलीवाडी येथील लवटे ऑर्थोपेडिक अँड ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथे कथित वैद्यकीय निष्काळजीपणा, रुग्ण सुरक्षा नियमांचे उल्लंघन तसेच मूलभूत सुविधांच्या अभावामुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचा आरोप करत PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगच्या वतीने माननीय जिल्हा शल्यचिकित्सक सांगली तसेच महानगरपालिका आरोग्य अधिकारी सांगली यांना निवेदन देऊन माहितीसाठी प्रत माननीय जिल्हाधिकारी सांगली तसेच अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयात देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संबंधित रुग्णालयात एका रुग्णाच्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्यानंतर प्लॅस्टर करण्यात आले. डॉक्टरनी सांगितलेल्या कालावधीनंतर प्लास्टर काढल्यानंतरही रुग्णाच्या वेदना कायम राहिल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक्सरे काढल्यानंतर फ्रॅक्चर अद्याप असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच प्लास्टर काढल्यानंतर रुग्णाला आवश्यक वेदनाशामक औषधे देण्यात आली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याशिवाय रुग्णाला देण्यात आलेला एक्सरे रिपोर्ट साध्या झेरॉक्स कागदावर अस्पष्ट स्वरूपात असल्याने इतर तज्ज्ञ डॉक्टरांनाही त्याचे योग्य परीक्षण करणे कठीण जात असल्याचा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला आहे. संघटनेने रुग्णालयाच्या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याचा दावा केला आहे. ऑर्थोपेडिक व अपघातग्रस्त रुग्णालय असूनही इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा नसल्याचे तसेच स्ट्रेचर किंवा व्हीलचेअरद्वारे रुग्णांची सुरक्षित ने-आण करण्यासाठी रॅम्पची व्यवस्था नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. संबंधित डॉक्टरांकडून रुग्णांना औषधे खरेदी करण्यासाठी विशिष्ट मेडिकल स्टोअरचा संदर्भ दिला जात असल्याचा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला असून या प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनामार्फत स्वतंत्र अशी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगने या संपूर्ण प्रकरणाची तज्ज्ञ समितीमार्फत सखोल चौकशी करून वैद्यकीय निष्काळजीपणा, नियमभंग अथवा रुग्ण सुरक्षेशी संबंधित त्रुटी आढळल्यास संबंधित डॉक्टर व रुग्णालयाविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कठोर अशी प्रशासकीय, दिवाणी व फौजदारी कारवाई करावी. तसेच आवश्यक असल्यास रुग्णालयाच्या परवान्याबाबत सक्षम प्राधिकरणाने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी देखील केली आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीची चौकशी करून रुग्णाच्या हितासाठी आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश मोटे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. हे निवेदन पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख इम्रान मुजावर यांच्या लेटरवर करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रताप पडळकर, सांगली जिल्हा अध्यक्ष देवदत्त सांगले, कोल्हापूर जिल्हा मायनॉरिटी अध्यक्ष जुबेर शेख व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.